मग चालू आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। दुचाकीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार पती गंभीर जखमी झाला तर पत्नीचा मृत्यू झाला आहे। हा अपघात पुणे नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा तालुका खेड या ठिकाणी घडला। या प्रकरणी हायवा ट्रक चालक लक्ष्मण किसन ढोकणे याच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघातात भास्कर नामदेव खताळ हे जखमी झाले आहेत तर त्यांच्या पत्नी सुरेखा खताळ राहणार मोशी यांचा मृत्यू झाला आहे। महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। आळंदी जवळील चऱ्होली या ठिकाणी द्वारका हॉटेल समोर ट्रकला आग लागल्याची घटना शनिवारी घडली। याबाबतची माहिती आळंदी नगर परिषद अग्निशमन दलास मिळाली। तत्काळ आळंदी नगर परिषद अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं। शनिवारी दिनांक 23 मे 2024 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास आळंदी गावातील धानोरे येथील ग्रोवेल कंपनी धानोरे फाटा पगडे वस्ती या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली। तत्काळ अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि तेथील आग 15 मिनिटांत विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले। आगीमुळे कंपनीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झाली नाही। राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीने राजकारणात नव्या घटना घडताना दिसत आहेत। सलग 15 वर्षाच्या शिवसेनेने सुरुवातीला खेड आणि नंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व केले, त्या शिवसेनेचा उमेदवार यंदा या लोकसभा मतदारसंघात असणार नाही। शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लढणार असल्याचे स्पष्ट चित्र समोर येऊ लागले आहे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला असून येत्या 26 मार्च 2024 रोजी ते राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत। खुद्द आढळराव पाटील यांनीच याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे। आढळराव पाटील आज शनिवारीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा आणि माध्यमांमध्ये बातम्या होत्या। प्रत्यक्षात आढळराव मंगळवारी 26 मार्चला राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर शिवाजीराव आढळराव पाटील हे स्वगृही जाणार आहेत। शिरूरमधून ते राष्ट्रवादी उमेदवार असतील। त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी होणार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते। आंबेगाव तालुक्यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांची अतूट मैत्री होती। तेव्हा आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते। त्यांना 2004च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खेड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी हवी होती, मात्र तत्कालीन खासदार अशोकराव मोहोळ यांनाच पक्षाने तिकीट दिले होते। त्यामुळे आढळराव पाटील यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर सलग 3दा खासदार झाले। आता तब्बल 20 वर्षांनंतर आढळराव पाटील राष्ट्रवादीत परतणार आहेत। माजी खासदार आढळराव पाटील यांनी विजयाची खात्री वर्तवली आहे। माध्यमांना त्यांनी सांगितले की पहिली निवडणूक मी 30,000 मतांनी जिंकलो होतो, दुसरी निवडणूक मी 1,80,000 मतांनी जिंकलो, तिसरी 3 लाखांनी जिंकलो होतो। आगामी निवडणूक हे सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल। 2029चा बदला घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आढळराव यांनी बदला घेणार असल्याचे सांगितले। त्यावर विद्यमान खासदार कोल्हे यांनी जोरदार टीका केली असून ते बदला घेण्यासाठी तर आपण शेतकरी हितासाठी लढणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले आहे। 93व्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव यांच्या बलिदान दिन अर्थात शहीद दिनाला राजगुरुनगर येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या हुतात्मा शिल्पस्थळावर सकाळी अभिवादन करण्यात आले। तर हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय जन्मस्थळावर ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले। जन्मस्थळावर सकाळी राजगुरूंचे वंश सत्यशील राजगुरू वासुदेव फडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। याप्रसंगी पुरातत्व विभागाचे प्रमुख विलास वाहाणे, पोलीस विभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, राजगुरुनगर शहरातील विविध पक्ष पदाधिकारी, माजी नगरसेवक, हुतात्मा स्मारक समितीचे पदाधिकारी, महिला, शालेय विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जन्मस्थळावर रक्तदान शिबिर आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। येथील कार्यक्रमांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, अतुल देशमुख यांच्यासह सर्व पक्षीयांनी हजेरी लावली। त्या निमित्ताने या ठिकाणी संबंध राजगुरुनगर शहरातील
सलामी विकास आराखड्यानुसार हुतात्मा राजगुरू स्मारकाला 104 कोटींचा निधी वर्ग झाल्याने स्मारकाच्या कामासाठी स्मारकाच्या परिसरातील संपादनाला सुरुवात झाली असून हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ राष्ट्रीय देखणं स्मारक उभे राहील अशी माहिती पुरातत्व विभागाचे जिल्हा अधिकारी विलास वहाने यांनी दिली। राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली। पाठपुराव्यानुसार आमचे सांस्कृतिक मंत्री माननीय मुनगंटीवार साहेबांनी पुढाकार घेतला, एक समिती स्थापन केली आणि एका वर्षातच हा आराखडा मंजूर झाला। जवळपास 104 कोटी रुपयाचा हा आराखडा आहे। एवढ्या लवकर मंजूर होणारा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच आराखडा आहे। शहीद दिनानिमित्त महात्मा गांधी विद्यालयात क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आले। राजगुरुनगर सहकारी बँकेत हुतात्मा राजगुरू पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले। हुतात्मा राजगुरू पुण्यतिथी निमित्ताने बँकेच्या आवारातील हुतात्मा राजगुरू बँकेचे संस्थापक स्वर्गीय परशुराम आपटे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ संचालक किरण आहेर, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, राजेंद्र सांडभोर, विजय डोळस, सुरेश कौदरे, समीर आहेर, धर्मेंद्र खांडरे, बँकेचे अधिकारी कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई येथे मंत्रालय परिसरातील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिवादन केले। आमदार दिलीप मोहिते यांनी येथे हजेरी लावली। मुंबई येथे शहीद दिनाला राज्यपाल रमेश बैस यांनी देखील अभिवादन केले। खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने राजगुरुनगर येथे हुतात्मा भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। हुतात्मा राजगुरू वाडा येथे अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी संघाचे ज्येष्ठ सल्लागार एकनाथ सांडभोर, राजेंद्र सांडभोर, अविनाश दुधवडे, तुकाराम बोंबले, कोंडीभाऊ पाचारणे, अध्यक्ष गणेश फलके, उपाध्यक्ष राजेंद्र मांजरे, सिद्धेश कर्णावट, विजय मुरे, उद्योजक प्रसाद करपे आदी उपस्थित होते। महिला व तरुणींसाठी उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा या ठिकाणी घेण्यात आलेल्या 4थ्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन स्पर्धेत चाकण येथील गायत्री विजय नाणेकर यांनी रौप्य पदक पटकावले। या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण 28 राज्यातील महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता। यापूर्वी गायत्री यांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दोन्ही स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे। चाकण नगरपरिषद सुधारित पाणीपुरवठा योजना काम सुरू झाले आहे। त्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा प्रक्रिया आचारसंहिता पूर्वी होऊन ठेकेदार यांना कार्यादेश देण्यात आले आहेत। ठेकेदार यांनी सर्व्हेचे काम सुरू केले आहे। त्यामुळे चाकणकर जनतेला दिलासा देणारी थेट भामा आसखेड धरणातून नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर सुरू झाले आहे। आता ठेकेदार यांनी गुणवत्तापूर्ण काम करावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी कांद्याची 19,500 पिशवे म्हणजेच सुमारे 9,750 क्विंटल आवक झाली। कांद्याला प्रतवारीनुसार प्रति क्विंटलला 1,000 ते 1,600 रुपये इतका बाजारभाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं। बटाट्याची 1400 क्विंटल आवक होऊन 1400 ते 2,000 रुपये इतका भाव मिळाला। दरम्यान उत्तर भारतात होळी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, त्यामुळे कांद्याच्या बाजारपेठा उत्तर भारतात बंद असतात। चाकण भागातून उत्तर भारतात आठवडाभर कांदा पाठवला जात नाही, त्याचा परिणाम होऊन कांद्याचे बाजारभाव कमी राहिल्याचं आडते आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी दिनांक 23 मार्च 2024 रोजी पालेभाज्यांची प्रचंड आवक झाली। आवक मोठ्या प्रमाणावर होऊन देखील ग्राहक फार मोठ्या प्रमाणावर बाजारात नसल्यानं दुपारपर्यंत भाजीपाला विक्रीत झाला नाही। दुपारनंतर भाज्यांचे भाव गडगडल्याचे विक्रेत्यांनी सांगितलं। माझं नाव मारुती कांबळे। सकाळी कोथिंबीर 8 रुपयाने घेतली, आता 5 रुपये विकते। गिरायकच नाही, गिरायक लय कमी आणि माल भरपूर पडून आहे सध्या, त्यामुळे आवक आज भरपूर होती आणि गिरायक पण नाही। मार्केटमध्ये 8 दिवस झाले गिरायक नाही, काही भाव देतो आम्ही 5 रुपये द्यायला लागले। आता 8 वाला माल 8 रुपये खरेदी, मला 5 रुपये विकतो। माल मार्केटला खरेदी केला, गिरायकच नाही झाला। आज सगळा माल तसून तसा पडून। सकाळी काय होते, दुपारी काय होते? सकाळी होते 6-7 रुपये, 5 रुपयाने 3 रुपयाने होते तरी गिरायक येईना, अशी परिस्थिती आमच्या चाकण मार्केटची। अशी परिस्थिती
गिरायकच येत नाही. पार्किंगला जागा नसल्यामुळे गिरायक येत नाही. काय चुकी? पार्किंगला जागा नसल्यामुळे गिरायक आतमध्ये येत नाही. पार्किंगला जागा पाहिजे. खेड तालुक्यात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. पारा 30 ते 35 अंशाच्या दरम्यान जाऊ लागला आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवसांत कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे खेड तालुक्यात रसवंती गृहांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहकल तालुका खेड या ठिकाणी आयोजित विद्यार्थी खाऊ गल्लीत विद्यार्थी आणि गावकरी मंडळींचा मोठा प्रतिसाद मिळाला. खाद्यपदार्थ आणि स्टॉलचे उद्घाटन सरपंच प्रमिला काचोळे, उपसरपंच प्रणिता ठोंबरे, सुनील ठोंबरे यांच्या उपस्थितीत झाले. कोरेगाव बुद्रुक येथील निवेदक अमोल डावरे यांना राज्यस्तरीय आदर्श निवेदक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सप्तहिंदकेसरी मण्याभाई या बैलाच्या स्मरणार्थ श्री भैरवनाथ महाराज उत्सवाच्या निमित्त बैलगाडा शर्यत खेड तालुक्यातील वापगाव या ठिकाणी भरवण्यात आल्या होत्या. यावेळी माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यासह खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ चवळेकर उपस्थित होते. तालुक्याच्या या पट्ट्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला हा बैलगाडा घाट. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.